गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळची वेळ झाली का नाही 10 झालेलं आहे आणि आज दिवसभरात का नाही इतका पाऊस पडलेला आहे का नाही की काही रानातलं काम करायला सुद्धा आलेलं नाही। तर का नाही पाऊस पडत असताना का नाही असं वाटतं का नाही की जिभेला काहीतरी वेगळं खाऊशी वाटतंय, म्हणून का नाही आज म्हणलं चांगलं मस्त असा सोमवार पण आहे आणि आज शाकाहारी जेवणात का नाही आपण मस्त अशा का नाही चुलीवरच्या चमचमीत अशा चकुल्या बनवाव्यात। मग आता चकुल्या बनवण्यासाठी काय काय सामान लागतंय का नाही हे आपण बघून घेऊया। त्या बनवण्यासाठी का नाही ही मी देशी मुगाची डाळ घेतलेली, कारण आपल्याला अगोदर तर वरण करावं लागतं आणि त्याच्यात मग आपल्याला का नाही चकुल्या बनवायला लागतात, म्हणून का नाही ही देशी मुगाची डाळ आहे। देशी मुगाची डाळ घेतलेली 1 वाटी घेतलेली, त्यासाठी आपल्याला हळद, घरात लाल मिरची पावडर, मोहरी घेतलेली, तेल, चवीपुरतं मीठ आणि मी कणिक सुद्धा मळून घेतलेली। आता इकडे फोडणीला आपल्याला काय लागणार आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली, 2 तुकडं खोबऱ्याचं आणि आपण लसूण सोलून घेतलाय चांगला 1 ते 1.5 कुडी घेतलेली आणि जिरं लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, चूल पेटून का नाही डाळ शिजत घालायची। चूल चांगली पेटलेली आहे, पाणी गरम करायला ठेवायचं आपल्याला चुलीवरती। पाणी सोमाट होऊन द्यायचं, लय बी कडक करायचं नाही। सोमाट पाणी झालं की आपल्याला त्याच्यात डाळ टाकायची, म्हणजे काय होतं पटकन डाळ शिजली जाते। तशी बी मुगाच्या डाळीला लय उशीर लागतच नाही। ही डाळ मी झाडून पाकडून निवडून घेतलेली आहे। तर सोमाट झालेली, आता ही डाळ आपल्याला त्याच्यात टाकायची। आता देशी डाळ मुगाची ही आपली आणि घरी केलेली आहे, त्याच्यामुळं एक अर्ध फलफट राहतंय, पण का नाही ही जशी जशी डाळ का नाही शिजायला लागल ना तशी तशी ह्याची फलफाट वरती येतात, मग ही आपण फळीनी बगलेला काढायची। आता ह्याच्यावरती वाईट झाकण ठेवते, म्हणजे डाळ शिजताना नेहमी का नाही फेस आणि ती फलफाट वाईट वरती येते। आता आपण का नाही लसूण खोबरं टिचून घ्यायचंय। आणि ही कोथिंबीर आहे ना मी धुवून घेतलेली आहे, ही कोथिंबीर बी आपल्याला खोबऱ्यात थोडीशी टिचून घ्यायची। आपल्याला चकुल्या करायचं म्हणलं का नाही की मुगाची डाळ बी वापरतात किंवा तुरीची डाळ बी वापरतात, नाही तर कुणी कुणी काय करतं की तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी दोन्ही मिळून का नाही चकुल्यासाठी डाळ वापरली जाते। पण आपण नुसत्या मुगाच्या डाळीचं करणार आहे, कारण मुगाच्या डाळीचं का करणार आहे, तुरीच्या डाळीनं का नाही जास्त प्रमाणात पित्त होतंय, म्हणून आपण का नाही मुगाच्या डाळीचं करणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे का नाही मला एका ताईंनी कमेंट पाठवलेली की माझं गाव आहे ना सातारा जिल्ह्यातलं पिंपोडे माझं गाव आहे, मी ह्या गावामध्ये राहते आणि माझं नाव आहे ना, माझं नाव उमा आहे, पण मला सगळ्यांना सगळीजणी उमाताई या नावाने ओळखली जाते। आता ताईंनी लयच फोर्स केला की आम्ही मला सारखं गाव विचारतोय, पण मी एकदा दोनदा माझ्या नावाचा आणि गावाचा उल्लेख केलेला होता। तर आपण ह्याच्यावरचं झाकण काढायचं आणि हा डाळीला फेस आलेला आहे, हा ताटाला सुद्धा अशी फलपाटी चिकटलेली। आता ही फलपाट आपण एका नाही अशी बगलेला करायची, म्हणजे काढून टाकून द्यायची। सगळी डाळीवली का नाही फलपाटी आपल्या वरती आलेली आहेत। लसूण खोबरं बघा आपलं आता टिचून झालेलं आहे, चांगला असं आपण टिचून घेतलेलं आहे। चांगली आता 10 मिनिटं झालेली आहेत, डाळ आपली शिजली का बघायची। चांगली अशी आपली डाळ शिजलेली आहे। देशी मुगाची डाळ असल्यामुळं का नाही पटकन शिजली जाते, लय कडक पाणी केलं की मग डाळ शिजायला उशीर लागतो। यात मस्त अशी डाळ आपली शिजलेली चांगला गाळ तयार झालेला आहे।
आता ही खाली उतरून आपल्याला का नाही वरणाची फोडणी द्यायची. एका पातेल्यात काढून घ्यायची आपल्याला. काढून घेतलेली आता ह्याच कढईत आपल्याला का नाही चकुल्या बनवायच्या. आता हीच कढई अशीच फोडणीसाठी ठेवते. चांगली गरम झालेली आहे. आता ह्याच्यात घालायचे आपल्याला अगोदर तेल. आता ही मिरच्या जी घेतलेली आहेत ना ही धुवून घेतलेली ह्याच आपल्याला असं अर्ध्याला अर्ध्याला तुकडं करायचं. एवढे ही तुकडं करून घेतलेली मिरची ना ही अगोदर तेलात टाकायची. मिरचीतलं बी निष्ठ तोपर्यंत आपल्याला ना मिरची भाजून घ्यायची आहे. चांगली आपली मिरची भाजत आलेली. एवढी अशी हलवून हलवून मिरची भाजल का नाही एवढी त्या वरणामध्ये का नाही चांगली अशी मिरची भाजली की चव चांगली लागते आणि तिखट सुद्धा होते. आपली चांगली भाजलेली. आता आपल्याला का नाही त्याच्यात टाकायचंय जिरं. 1 चमचा जिरं टाकायचं. परत टाकायचे आपल्याला मोहरी. आणि कढीपत्ता आणि टिचून घेतलेले ही लसूण खोबरं. आता ही चांगलं आपल्याला परतून घ्यायचे. आता ही लसूण खोबरं ही चांगलं आपल्याला नाही फोडणीचं सामान चांगलं भाजलेलं आहे. वास सुद्धा चांगला सुटलेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला टाकायची मिरची पावडर. आणि 1 अर्धा चमचा हळद. मस्त असा हे आपला मसाला परतून झालेला आहे. आता ही शिजवून घेतलेली डाळ आहे ना त्याच्यात आपल्याला घालायची. आता चकुल्या म्हटलं का नाही की चकुल्याला घट्ट नसते तर म्हणून एकाने आता आपल्याला ह्याच्यात पाणी वाढवायचे. या डाळीच्या पातेल्यात आपल्याला पाणी घालायचं आणि जेवढं आपल्याला पाहिजे का नाही तेवढं पाणी घालायचं आपल्याला. छान असा वास सुटलेला आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचंय चवीपुरतं मीठ. आता चांगली उकळी फुटस तोपर्यंत आहे ना आपण चकुल्या लाटून घ्यायच्या. आता वरणाला चांगली उकळी येते भाजीला म्हणजे आता तोपर्यंत आपण चकुल्या लाटायला घेऊया. चकुल्या करायचं म्हणलं का नाही कणिक थोडीशी घट्ट. आता आपल्याला का नाही असा गोळा करून आहे ना चपाती लाटून घ्यायची.
आता जशी आपण चपाती लाटतो ना तशी लाटून घ्यायची, पण ह्याला ना आतून तेल लावायचं नाही, डायरेक्ट आपल्याला चपाती लाटायची. आणि एकदम पातळ सुद्धा लाटायची नाही आणि जाड सुद्धा ठेवायची नाही, असं मध्यम ह्याचीच लाटून घ्यायची, म्हणजे का नाही चकुल्या चांगल्या अशा काप काढा येतात. मस्त अशी आपण ही चपाती लाटून घेतलेली, लय जाड पण नाही आणि लय पातळ पण नाही. जसं आपण कापण्याचं काप काढतो ना त्या पद्धतीने आपल्याला चकुल्याचं काप काढायचं. हा चांगली उकळी फुटली आहे. आणि आता इकडे आपण नाही चकुल्याचं काप करून घेतलेले आहेत, म्हणजे कणकीच्या चपातीचं काप करून घेतलेले आहेत, जसं आपण कापण्या करतो ना त्या पद्धतीने. आता ही मी ह्या ताटात काढून घेते. काय होतं आपल्याला बऱ्याच लाटून घ्यायच्यात आणि अशा काप काढून घ्यायच्यात. आपण जर लाटत टाकलं तर पहिले सोडलेल्या चकुल्या शिजल्या जात्यात आणि मग मागच्या आहेत का नाही तशाच कच्च्या राहतात. म्हणून आपल्याला एकदम लाटून घ्यायच्यात आणि मग त्या उकळत्या वरणात सोडायच्यात आपल्याला. दुसरी चपाती लाटून झालेली आपली. आता आपण ह्या दुसऱ्या चपातीचं सुद्धा त्याच पद्धतीने काप काढायचं. पद्धतीने का नाही आपण चपातीचं काप करून घेणार आहे. तर चकुल्या आपल्या करून झालेल्या आहेत. आता इकडं वरणाला बी चांगली उकळी फुटलेली आहे. आता ह्या एक एक करून आपल्याला ह्याच्यात सोडायच्या आणि चांगल्या अशा शिजवून घ्यायच्या. सगळ्या चकुल्या मी सोडून घेते. चकुल्या आपल्या सोडून झालेल्या आहेत. आता ही कणा आपल्याला चांगल्या खालीवर हलवायची. एकदम टाकल्यामुळं का नाही चांगल्या अशा सुट्ट्या बघा लगेच होत्यात आणि शिजल्या पण जात्यात. आता आपल्याला ह्या चांगल्या शिजवून घ्यायच्या. एक 5 ते 10 मिनिटं का नाही ह्याला शिजवायला लागणार आहेत आपल्याला. अशा आपल्या चकुल्या तयार झालेल्या आहेत. एक नंबरच बघा शिजलेल्या आहेत छान अशा. जर कणिक जर राहिली असती तर अशा का नाही सुट्ट्या झाल्या नसत्या. तर एक मस्त अशा का नाही सुट्ट्या लुसलुशी झालेल्या आहेत आपल्या चकुल्या. मस्त अशी शिजलेल्या आहेत बघा. आता ह्याच्यावरून आहे ना आपण ही चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हलवून घ्यायचं. झाल्या का काय चकुल्या? हो झाल्या झाल्या. की मग खायला चला वाढते बसा. मस्त चकुल्या आपल्या झालेल्या आहेत. ह्या चकुल्या का नाही अशा कोरड्या सुद्धा खाता येतात किंवा चपाती घेऊन चपाती बरोबर सुद्धा खाता येतात. एकदम मस्त असा वास तर इतका भारी सुटलाय का नाही छानच असा. कर जेवाय सुरुवात. या मंडळी चकुल्या खायला. आईनं बघा एकच नंबर चकुल्या केल्या ते. आईनं बघा रात्रीच्या जेवणात चकुल्या बनवल्या ती. या खायला. गरम येतं व्हायचं गार होते. गरम गरम घेतलंय ना लगेच चुलीवून नाही तर भाजत गार होते व्हायचं. हात बघा लय गरम. काय सांगू तुम्हाला चव तर असली लागते ना. गरम गरम खायला लागतोय. एकच नंबर झालेत ना. ह्या पद्धतीने आपण चकुल्या केलेल्या गावाकडे ज्या केलेल्या चकुल्या
आणि चुलीवरती तर एकदम भन्नाट अशा होत्यात बघा. चुलीवरती कुठला बी पदार्थ करू द्या, त्याची चवच काय निराळी असती या. आज शाळेचा पहिला दिवस होता है ना, कसा काय गेला? चांगला गेला है ना. सगळे मित्र भेटले असतील. चला मग मंडळी, आमच्या आईने बघा रात्रीच्या जेवणात चकुलीचा दमदार असा बेत करा. आमचा व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा काय झालाय हे कमेंट मध्ये कळवा, नक्की विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये नवीन पदार्थ घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.